2014 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मनसेला अवघा एक आमदार निवडून आला। त्या आमदाराचं नाव आहे शरददादा सोनवणे। गेल्या 4.5 वर्षामध्ये मनसेचे हे एकमेव आमदार सगळ्याच पक्षांच्या संपर्कात होते। विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे। आमदार शरददादा सोनवणे मनसेचं रेल्वे इंजिन घेऊन निवडणूक लढवणार की दुसऱ्या पक्षात जाणार याबाबतची वेगवेगळी चर्चा रंगत होती। सध्याही अशाच चर्चेला उधाण आले आहे। मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना भेटले असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध होत आहे। आमदार शरद सोनवणे सेनेत येणार असल्याच्या वावड्या उठत असल्यामुळे सेनेकडून जुन्नरची विधानसभा लढवणारी इच्छुकांचे मात्र गाळण होताना दिसत आहे। जर सोनवणे सेनेत आले तर आपल्या उमेदवारीचं काय अशी शंका मात्र ह्या इच्छुक मंडळींना होताना दिसत आहे। शरद सोनवणे नक्की सेनेत जाणार का, त्यांना सेनेची उमेदवारी मिळणार का याबाबत मात्र चर्चा वेगवेगळी रंगत आहे। शरद सोनवणे कोणत्याही पक्षातून निवडणुकीला उभे राहिले तरी विजयाची खात्री हमखास असा कार्यकर्ते दावा करत आहे। शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स।